गुड मॉर्निंग. मी खूप वाट पाहत होतो कुणीतरी दुसरा अभिजित धर्माधिकारी इथे येणार आहे याची. कारण म्हणलं हे सगळं सांगितलेलं तर मी नाही आहे, माझ्यात काही नाही याच्यातलं. त्यामुळं योगायोगाने नाव फक्त माझं अभिजित आहे म्हणून मी आलो आहे आता, खरं सांगायचं तर. द काइंड ऑफ इंट्रोडक्शन ही हॅज गिवन, आय डोंट थिंक दॅट आय मॅच विथ इट. I was reading few good thoughts. एक विचार असा होता की we all are in the cages with doors wide open. असं इंग्रजीत लुकास नावाचा माणूस आहे, त्याचा थॉट आहे. आम्ही सगळेजण अशा पिंजऱ्यामध्ये आहोत ज्याचे दरवाजे सताड उघडे आहेत. दॅट्स इन मराठी. आणि मला वाटतं खरंच असं आहे. आमचे पिंजरे आम्ही निर्माण केलेले आहेत आणि त्याचे दरवाजे जरी ओपन असले तरी आम्ही तयार नाही आहेत त्या दरवाज्यातून बाहेर पडायला. आमचं सगळ्यांचं गोंधळ असं झालं आहे की हे जे पिंजरे आहेत ते आम्ही तयार केलेले पिंजरे आहेत आणि आम्हीच त्याच्यामध्ये बसलो आहेत. आता आम्ही त्या पिंजऱ्यात पण कम्फर्ट झोन शोधतोय. And unfortunately we say we are doing well in the cage. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सगळे सौंगडी, हातकडीची अवघड पेडी प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदीशाळा. I many a times give this example. जग हे बंदीशाळा. ज्याची त्याला प्यार कोठडी, सगळे आपापल्या कोठडीत आहेत. ती थॉट प्रोसेस आहे प्रत्येकाची, ती आयडिओलॉजी आहे प्रत्येकाची आणि प्रत्येकाला असं वाटतं की ती सगळ्यात योग्य आहे. व्हॉट आय थिंक दॅट इज द परफेक्ट वे टू लिव्ह दिस वर्ल्ड. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सगळे सौंगडी, त्या मॅच थॉट प्रोसेसशी मॅच होणारी माणसं आपल्याला आवडतात. आपल्या विचारांना स्वीकारणारी माणसं, आपल्या सवयींना स्वीकारणारी माणसं किंवा आपल्या आकांक्षांना, ड्रीम्सला स्वीकारणारी माणसं जी असतात ती आपल्याला आवडतात. आणि तेच आपले सगळे सौंगडी होतात. कोठडीतले सगळे सौंगडी, हातकडीची अवघड बेडी. प्रत्येकाला हातकडी आहे आणि प्रत्येकाला त्या हातकडीचा अभिमान आहे. अवघड बेडी प्रिय हो ज्याची त्याला, सगळ्याला ती प्रिय आहे. जग हे बंदीशाळा. द एंटायर वर्ल्ड इज द जेल. एक कारागृह आहे सगळे जग. आणि जे मूळ थीम फक्त एका गोष्टीवर आहे की आपण सगळेजण वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये अडकलेलो आहोत. ती विचारसरणीच्या पलीकडे जग हे मानायला आम्ही तयार नाही आहेत. कुणीतरी अतिरेकी झालेत, ते त्या संदर्भात विचार करतायत. कुणीतरी समाजसेवक झाले, ते तसा विचार करतायत. कुणीतरी राजकीय विश्लेषक, कुणीतरी राजकारणी, असे वेगवेगळे त्याच्यातले वेज आहेत आणि त्याच्यावर आम्ही सगळेजण आयुष्य जगतोय. आणि अनफॉर्च्युनेट पार्ट असं झालेलं आहे की हे ज्याच्यात आपण अडकलेलो आहे त्यात अडकण्यासाठी आपला जन्म झाला नाही आहे. आता किती गंमत आहे सगळे बघा तुम्ही. मी जे म्हणत होतो की आपण सगळेजण अशा पिंजऱ्यात आहोत ज्याचे दरवाजे सतार उघडे आहेत. दरवाजे उघडे आहेत त्यामुळे आपण बाहेर येऊ शकतो. ही झाली आपण बाहेर येण्यासाठीची अपॉर्च्युनिटी, पण बाहेर येण्यासाठीची तयारी नाही आहे. मला फक्त एवढं सांगायचं की ऑपॉर्च्युनिटी 1000 जणांना भेटतात पण प्रत्येकाची तयारी नसते. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी वाटत नाही. तुम्हाला मला संधी मिळत नाही का? मिळतात. हजारो संधी असतात अजून, पण त्या संधीला संधी म्हणून पाहण्याची आपली मानसिकता नसते. वी डोंट सी इट इन दिस वे. आणि मग या सगळ्यातून जो काही बोध आपल्याला होतो, रादर आपण सांगू जे काही समज आपली निर्माण होते, अंडरस्टँडिंग निर्माण होते, त्याला आपण लाईफ समजतो. म्हणजे यू जस्ट आस्क दिस क्वेश्चन टू 10 डिफरंट पीपल, व्हॉट इज लाईफ फॉर देम.
Ask this question. Ask it to your own self. 11th. 11वे तुम्ही राहा. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की व्हॉट इज लाईफ फॉर अस? व्हॉट इज लाईफ? जे प्रत्यक्ष आपण जगतोय, म्हणजे ते मी एक एक्झाम्पल देतो ना, की याचे फीचर्स जर माहिती नसतील तर हे वापरण्यात काही अर्थ नाही, अशी समजणारी माझी पुढची पिढी आहे. याचे सगळे फीचर्स माहिती पाहिजेत. माझ्यासारख्या एखाद्या माणसाचा गोंधळ असतो की लाईफचे सगळे फीचर्स आपल्याला माहिती आहेत का? या बॉडीचे सगळे फीचर्स आपल्याला माहिती आहेत का? आपण काय करू शकतो या बॉडीपासून हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्या या मानसिकतेचं आपण काय करू शकतो? डू यू नो दिस? माणसाची बुद्धिमत्ता काय लेवलची आहे, आपण त्याचा काय उपयोग करू शकतो? डू यू नो द फीचर ऑफ दॅट? वी डोंट नो एनिथिंग. Still we living. We say shame for someone who doesn't know anything about this. But we don't feel shame as we don't know anything about life. हा जो थॉट आहे ना, की आपण सगळे विचारांमध्ये अडकलेलो आहेत आणि तोच विचार आपल्याला असं वाटतं की जगातला एकमात्र परफेक्ट विचार आहे. पण जगात काय नाही आहे. प्रचंड अभ्यास करून खूप यशस्वी झालेले माणसं आहेत, प्रचंड अभ्यास करूनही अयशस्वी झालेले माणसं आहेत, बिलकुल अभ्यास न करता यशस्वी झालेले माणसं आहेत, बिलकुल अभ्यास न केल्यामुळं अयशस्वी झालेले माणसं आहेत. इट डिपेंड्स. यू कॅनॉट गॅरंटी एनिथिंग. हे तर चलता है यार. एक खूप गोड असं आयुष्य आहे. त्याचं कॉम्बिनेशनच इतकं विचित्र आहे, आपल्या लक्षात येत नाही की याच्यात काय मिसळायचं आहे आणि कशात काय मिसळलं आणि काय होत आहे. वी डोंट नो दिस. आणि सगळ्याचे परिणाम खूप गंभीर होत असतात. तेवढा अभ्यास आपण करत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, करूही नाही असं माझं आजचं मत आहे. कारण मानसिकतेचा अभ्यास एक्स्ट्रीम लेवलवर झाल्यानंतर हे जे आहे याच्यातून काय गोंधळ होणार आहे आधी कळतं माणसाला. हे जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट आहे. आजच्या जगात ते स्वतःसाठी खूप चांगलं आहे कारण आपण ते करत नाहीत, पण आपण ते इतरांना सांगू शकत नाहीत कारण ते इतरांना पटत नसतं. या इन्स्टिट्यूटची लॅब बनवून आम्ही जो मानसिकतेचा अभ्यास केला त्याचा आता मला खूप त्रास होतोय की अरे उगाच केला आपण तो अभ्यास. कारण का आता जाणवतं की अरे या मुलांनी नाही केलं पाहिजे, पण त्या मुलाची आणि त्याच्या आईवडिलांची इच्छा असती नाही हेच करायचं. ते दिसतं की अरे नाही नको करू रे बाळा, पण त्यांची इच्छा तशी, त्यांना हेच करायचं आपल्याला. आणि करू नये इन द सेन्स ते त्याला मॅच होत नाहीये. ते कामाचं नाही असं त्याचा अर्थ नाही आहे. कामाच्या हजारो गोष्टी आहेत. सरबत बनवताना तिखटाचा उपयोग कसा करायचा असा एक क्वेश्चन आला तर नाही करायचं, हे त्याचं उत्तर आहे. कशाला करायचं? का त्या सरबतात तिखट टाकायचंच नसतं ना, कशाला, त्याचा उपयोगच नाही आहे त्याच्यामध्ये. पण म्हणून मग मिरचीने जर असं म्हणलं म्हणजे आमची लायकी नाही का, आम्हाला टाकायला काय हरकत आहे त्याच्यात, तर आपण काय म्हणतो तसं माझं होतं. कारण सगळ्या जणांचं म्हणणं आहे की ना आमची तर लायकी आहे, आमची पण एक टेस्ट आहे. अरे पण ती त्याच्या कामाची नाही ना ती. दे डोंट नो दिस. दे नो ओनली वन थिंग कि उनका कहीं ना कहीं तो भी उपयोग जरूर होता है. और यहां क्यों नहीं? बरं आता काय झालंय तुम्हाला सांगतो. आता एक गंमत झाली आहे सगळ्या गोष्टीची की जिभेला जे आवडतं त्याला पदार्थ म्हणायला सुरुवात झाली आहे. पोट जे स्वीकारतं त्याला पदार्थ मानण्याची पद्धत होती एकेकाळी. आता जिभेला जे आवडतं त्याला पदार्थ म्हणायची पद्धत झाली आहे. हे इतकं भयानक आहे. ज्या गोष्टीकडे आपण चाललोय, वी कॅनॉट इवन थिंक की यार ये आगे चल के क्या होने वाला है. या सगळ्याचे परिणाम काय झालंय की जी आपली इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे, आपल्याला त्याचा इतका अभिमान असतो, इतका, खरं तर त्याच्याशी काही संबंध नसतो. कोणीतरी तिसऱ्याला सांगताना आपण ऐकलेली असते, पण ती आपल्याला पटली म्हणून ती आपली वाटते आपल्याला. आणि आता कुणी काही म्हणलं तर आपण त्याला क्रॉस करतो, आपला आवाज वाढतो. रादर आपण एक आपला आवाज वाढवून की नाही तुला समजतं का ऐसा थोडी रहता है बाळून. हा मी काल सचिन सरांबरोबर बसलो होतो. भीमाला गर्व झाला, हनुमंताने तो गर्भ काढून टाकला, शेपटी उचल म्हणून सांगितलं वगैरे, हे सगळं झालं. पण सुदर्शन चक्राला गर्व झाला,
बऱ्याच जणांना गर्व झाला, त्या सगळ्यांना गरुडाला गर्व झाला. पण हे सगळं होत असताना हनुमंताबद्दलचे थॉट्स क्लिअर होते. मी काल एक स्टोरी वाचत होतो, त्यात हनुमंताला गर्व झाला अशी एक स्टोरी होती. आणि त्या स्टोरीचं थीम, हे झाला नाही झाला हा प्रकार वेगळा, पण त्याचं थीम खूप सुंदर आहे. की रावणाचं आणि रामाचं युद्ध चालू होतं. आणि ते युद्ध चालू असताना रामाच्या सैन्याचा जो अन्न आहे ते संपलेलं असतं. त्यामुळे त्याला खाण्यासाठीचं जे अन्न आहे ते मागवणं गरजेचं होतं. तर राम हनुमंताला सांगतो की चित्रकूट पर्वतावर अन्नपूर्णा देवी बसलेल्या आहेत, त्यांच्याकडून पीठ घेऊन घ्या. हनुमान म्हणतो, प्रभू त्या कुठे ते मला कळेल का? म्हणून तू चालत असताना तुला दळण्याचा आवाज येईल, त्या गुहेमध्ये देवी बसलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेव. ठीक, पण त्या मला देतील का? राम एक अंगठी काढतात आणि त्याला देतात, हे त्यांना दाखव, त्या तुला देतील. हनुमान जेव्हा चित्रकूट पर्वतावर उतरतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक थॉट येतो असा की समजा आज जर मी हे पीठ नेलं नाही तर प्रभू रामचंद्राची सगळी सैन्य किती अवघड होईल त्यांचं. एकच क्षणात फक्त थॉट फ्लॅश होतो आणि जातो. आणि मग ते एका गुहेसमोरून जात असताना दळण्याचा आवाज येतो, ज्याला शिळा लावलेली असते, बाहेर मोठा खडक लावलेला असतो, दळण्याचा आवाज येतो. हनुमंत तिथं थांबतात आणि म्हणतात, अन्नपूर्णा देवी, प्रभू रामचंद्रांनी मला पाठवलेलं आहे, मी त्यांचा सेवक हनुमान बोलतोय. प्रभूंना पिठाची आवश्यकता आहे, त्यामुळे त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. आतून आवाज येतो, हनु ती शिळा बाजूला कर आणि आतमध्ये आहे. हनुमान शेपटीनं शिळा सरकवायचा प्रयत्न करतात, ते हालत नाही. हनुमान एक हात लावून फिरवायचा प्रयत्न करतात, ते फिरत नाही. दोन्ही हात लावून उचलायचा प्रयत्न करतात, ती उचलत नाही. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर ते म्हणतात, माते शिळा हलत नाही आहे. आतून आवाज येतो, हनु अहंकार झाला का रे? हनुमंत म्हणतो, हो माते, झाला होता, आता पश्चात्ताप होतोय. नक्की न बाळा? तो म्हणतो, हा माते, आता हलव शिळा. आणि तो शिळा हलवतो आणि ती शिळा हलते. पश्चात्तापानंतर ती शिळा हलते. मग तो आतमध्ये जातो. आतमध्ये तो सांगतो, माते असं असं आहे. म्हणते, बरं. मग तो अंगठी काढतो आणि दाखवतो. आता त्याला वाटतं की प्रभू रामचंद्रांची अंगठी आहे, मग आता काय करते बघू. ती म्हणते, ते कोपऱ्यात नेऊन टाक. काय कमाल झाली बाबा. तो उचलतो ती अंगठी आणि कोपऱ्यात असा खड्डा असतो एक, त्याच्यात नेऊन टाकायला जातो. त्याच्यात खूप अंगठ्या पडलेल्या असतात, त्याच्यात ती अंगठी टाकतो तो आणि येतो आणि विचारतो, माते एवढ्या अंगठ्या कशा ग? ती हसते. विष्णू जेव्हा जेव्हा युद्ध करतात तेव्हा तेव्हा ते आपल्याबरोबरच्या हनुमंताला माझ्याकडे एक अंगठी घेऊन पाठवतात. हनुमानाला लक्षात येते की किती हनुमंत आहेत, किती वेळेस या सगळ्याची गरज आहे, आणि प्रभू आणि माता किती वर्षाचं हे सगळं करतायत. आणि आपल्याला काय असं वाटलं होतं खाली उतरल्यानंतर की आपण जर नेऊन दिलं तर ते पीठ तिथं कामाला येणार. सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे. द जॉब यू एंटरटेन इज मेड फॉर यू. It's not a case that you alone can do it, but it's your exam. How can you do it? आप कैसा बना सकते हो उसको? 3 days back, on the 1st of this month, I went to Pune. The purpose was totally different. यावेळेस मी पुण्याला जाण्याचं मागचं पर्पज असं होतं की 30 तारखेला ज्या भावाच्या प्रेरणेने हे इन्स्टिट्यूट उभं राहिलं, तो माझा भाऊ रिटायर झाला. आणि त्याच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला माझ्या पुतणींनी मला बोलवलं होतं की काका तू ये आणि तू पाहिजेस इथं. म्हणलं ठीक आहे, येईल मी नक्की. सो आय वेंट दॅट अँड अटेंडेड द प्रोग्राम. माय ब्रदर वॉज वर्किंग ॲज द सेक्रेटरी फॉर प्रेसिडेंट लुपिन रिसर्च सेंटर. आता काय होतं की तिथल्या प्रेसिडेंटचा तो सेक्रेटरी होता. तो एक त्याचं रिपोर्टिंग प्रेसिडेंटला, व्हाईस प्रेसिडेंटला किंवा MDलाच होतं. बाकी कोणाशी तसा संबंध त्याचा याचा नाही.
पण तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 15 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, अगदी 8 महिन्यापूर्वी जॉईन केलेली माणसं पण प्रचंड त्याच्याबद्दल बोलतायत की नाही आम्हाला धर्माने हे दिलं, धर्माने ते दिलं. इज कॉमनली नोन ॲज धर्मा दयर. तर मी ते ऐकत होतो सगळं, आणि त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की धर्मामुळं आमचं हे सोपं गेलं, आता धर्म नाही तर हे होईल का. एकाने सांगितलं की 10 काम, सकाळी लिस्ट असते, 10 कामं धर्माला बोलवतो आणि सांगतो की धर्म असं असं 10 का. धर्म माझा सेक्रेटरी नाही, धर्मा प्रेसिडेंटचा सेक्रेटरी आहे, पण धर्माशिवाय काम होत नाही. म्हणून मी त्याला धर्मा यार ये 10 काम बी कम्प्लीट करणार आज. ते एकदा वाचतो, ते लिहून घेतो त्याच्या वहीमध्ये आणि सांगतो की फाईन, विल डू. आणि संध्याकाळी 4 वाजता 10चे 10 कामं झालेले असतात. मी 18 वर्ष झाले धर्माबरोबर काम करतोय. जेवढे कामं धर्मा सकाळी स्वीकारतो तेवढे कामं झाले नाहीत असं या 18 वर्षात एकदाही झालेलं नाही. मला माझ्या भावाची स्तुती करण्यासाठी कार्यक्रम घ्यायचा नाही हा, पण मला तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं आहे की दिस इज द वे वन नीड्स टू वॉक. हे पद्धती आहे काम करणे. म्हणजे तो त्याचा बॉस नाहीये, पण तो आज असं म्हणतो की धर्मा नाही तर उद्यापासून माझा अवघड आहे. दिस इज द वे वी नीड टू थिंक अबाउट इट. आपला काय गोंधळ होतो माहिती आहे की आपला असाइन्ड काम जेवढं आहे तेवढे तर आपण करतच नाहीत, एक्सपेक्टेड कामं पण आपण करत नाहीत. बरं, एक्सपेक्टेड कामं कन्सिडर करावेत का. आपण क्राईम आणि करप्शन बद्दलची डेफिनेशन पाहायचो पूर्वी. व्हॉट इज क्राईम अँड व्हॉट इज करप्शन. व्हायोलेशन ऑफ डिझाइन्ड सिस्टीम इज कॉल्ड एज क्राईम. डिझाइन्ड सिस्टीम तोडली की त्याला गुन्हा म्हणायचं. डिझाइन्ड सिस्टीम म्हणजे काय, म्हणजे लाल दिवा लागल्यानंतर गाडी थांबली पाहिजे. जर गाडी थांबली नाही तर त्यांनी रूल व्हायोलेट केला, तो क्राईम आहे. डिझाइन्ड सिस्टीम तोडली की त्याला गुन्हा म्हणायचं. व्हायोलेशन ऑफ डिझाइन्ड सिस्टीम इज कॉल्ड एज क्राईम, वेअर एज व्हायोलेशन ऑफ डिझायर्ड सिस्टीम इज कॉल्ड एज करप्शन. व्हायोलेशन ऑफ डिझायर्ड सिस्टम. अपेक्षित आहे. एका टीचरकडे तुम्ही गेलात, त्याला प्रश्न विचारला की सर मला या प्रश्नाचं उत्तर मिळेल का. एक बेटा 5 मिनिट वाट पाहावी लागेल, एवढे यांच्याशी बोलून झालं ना की मी तुझ्याशी बोलतो. हे टीचरकडून अपेक्षित आहे. इफ टीचर से तू काही विचारतो का, माझा विषय का, एक व्हायोलेशन ऑफ डिझायर्ड सिस्टम. ते डिझाईन्ड नाही आहे पण डिझायर्ड आहे. असं म्हणतात ना, शिक्षकाला एखाद्या विषयाची माहिती नसेल तर त्यांनी प्रश्नाचं उत्तर देऊ नये, पण शोधनाचा ध्यास वाढवावा त्या पोराच्या मनामध्ये. त्यांनी त्याचा शोधच मूर्खपणाचा हे पटवू पण देऊ नये त्या पोराला, कारण याला माहिती नाही ना. तर त्यांनी सांगावं की हे बघ, मी ते क्वेश्चन आन्सर्स घेतो. म्हणजे कधी कधी मी विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो आणि म्हणतो तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारा, आय विल आन्सर द क्वेश्चन. त्यावेळेस मी सगळ्या मुलांना सांगत असतो की असं माझा क्लेमच नाही की जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे आहेत, पण ज्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाहीत ती आपण मिळून शोधू. आपल्याला काय प्रॉब्लेम. तो काय माझा अपमान थोडीच आहे. तरी काही काही कलाकार असतात. मला एका दिवशी सगळ्यात भीषण प्रश्न एकाने काय विचारला होता. मी सांगितलं की यू कॅन आस्क एनी क्वेश्चन अँड आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू गिव्ह द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन. इफ द क्वेश्चन्स आर इन इंग्लिश द आंसर विल बी इन इंग्लिश. अगर सवाल हिंदी में पूछे गए तो जवाब हिंदी में मिलेगा आणि शुद्ध मराठीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही मराठीत देऊ. तो मुलगा उठला आणि म्हणला जायकवाडी धरणाचा चीफ इंजिनियर कोण होता. मला काय म्हणायचं आहे की ज्या गोष्टींनी व्हॅल्यू ॲडिशन होते ती गोष्ट खूप टॉपची असते, ती विचारावी गाईड्सला. इन्फॉर्मेशन वाढते ती गोष्ट ना गूगल पे पूछ लेना, उसके लिए गाइड्स की जरूरत नाही रहती है. त्याला काय गरजच नाही. इन्फॉर्मेशन आहे ती काय त्याच्यात. तुम्हाला एखादी गोष्ट, तुम्ही नवीन गाडी घेतली आणि तुम्हाला कळतच नाही गाडी बंद कशी करायची. होऊ शकतं. काय होतं की ते समजून सांगताना ते विसरले की गाडी चालू कशी करायची बंद. आजकाल गाड्या काय किल्ली लावून चालू करायच्या नाही आहेत. किल्ली फक्त बरोबर डव्याची गाडी चालू होती तीच तिची, आपण काही त्याच्या टेक्निक आहेत, पण ती गाडी बंद कशी करायची तुम्हाला माहित नाही. यू जस्ट नीड टू ओपन गूगल, यूट्यूब पे जाके एक वीडियो देख लो यार, मिल जाएगा आपको गाडी बंद कैसी करती है. त्याला काय लागतं. हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, आवर सहज रिझॉल्व्ह होऊ शकतो. प्रश्न या गोष्टीचा की गाडी कुठे नेली पाहिजे आणि कुठे नेऊ नये हे त्याच्यात नाहीये गुगलमध्ये. याच्यासाठी एक गाईड लागतो.
प्रश्न काय, मेजरमेंटमध्ये गुगल काम करतं, जजमेंटमध्ये गाईड लागतो. आणि मग हे सगळं जर आम्हाला शिकून घ्यायचं आहे तर मग आम्ही त्या पिंजऱ्यात नको आहेत, ज्या पिंजऱ्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला आहे. आम्ही त्या पिंजऱ्यात आहेत, 7-8 दार उघडे आहेत त्याचे, पण आपण पिंजऱ्यात आहेत. आणि आपण रडतो आम्ही पिंजऱ्यात अडकलो म्हणून. कोणीतरी सांगता अरे दरवाजा उघडा आहे, नाही तरी पण मी अडकलोच आहे आणि आपली बाहेर यायची तयारी नाही आहे. जो तो आपल्या जागी जखडे, नजर न धावे तटा पलीकडे. जो तो आपुल्या जागी जखडे, नजर न धावे तटा पलीकडे. उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लीला, जग हे बंदी शाळा. उंबरातले किडे मकोडे, उंबर नावाचं फळ असतं औदुंबराच्या झाडाला जे येतं ते, त्याच्यात खूप किडे असतात. हे अंजीर जे तुम्ही आत्ता खाता ना, ते आमच्या लहानपणी आम्हाला मिळायचे नाहीत. आम्ही उंबरच खायचो आणि गंमत म्हणजे त्यातले किडे फुंकू फुंकू खायचो. आणि मग त्याच्यातून तुम्हाला काय होईल आणि विषबाधा होईल आणि भानगडी काही झाल्या नाहीत आत्तापर्यंत. कदाचित ते किडे काय खाल्ल्यामुळंच करेज मिळतं काय की माणसाला, म्हणजे खूप लाईफमधल्या गोष्टी फेस करू शकलो आम्ही. पण उंबरातले किडे मकोडे, उंबरी करती लीला, जग हे बंदी शाळा. तो बाहेर नाही येत ते त्यांची लीला करण्यासाठी, त्या उंबरात मारतात ते. दिस इज लाईफ फॉर ऑल ऑफ अस. आम्ही आमच्या विचारांच्या बाहेर येतोय का? आम्हाला जे योग्य वाटतं त्याच्या बाहेर आम्ही कधी येण्याचा प्रयत्न करतो का? जगण्याची एक पद्धत ही पण आहे हे आपण स्वीकारू शकतो का? काय होतं माहिती काय की हे सगळं आम्ही आमच्या जागेवर पाहिला पाहिजे. कधीतरी आम्हाला हे सुचलं पाहिजे की यार ये भी पद्धती आहे जिंदगी जीने की, आणि याही पद्धतीने इतकंच गोड आयुष्य जगता येतं. मग काय हरकत आहे जगायला? म्हणून आपण आपल्या ज्या माणसाला व्हॅल्यूज नक्की असाव्यात, प्रिन्सिपल्स नक्की असाव्यात. मला खूप जण म्हणतात की त्याची फिलॉसॉफी वेगळी. फिलॉसॉफी नाही रे पहिल्यांदा, ती विचारसरणी, दॅट इज आयडियोलॉजी, दॅट इज नॉट फिलॉसॉफी. म्हणजे त्याची फिलॉसॉफी अगदीच वेगळी, फिलॉसॉफी वेगळी वेगळी काय नसते, ती आयडियोलॉजी असते. त्याला विचारसरणी म्हणतात, तत्वज्ञान नाही म्हणत. तत्वज्ञान एक आहे सगळ्यांचं. आय जनरली गिव्हन एक्झाम्पल दॅट सूर्य आहे इज तत्वज्ञान. सूर्य हा देव आहे इज आयडियोलॉजी. हा सूर्य याच्यात कोण नाकारणार आहे? कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा माणूस त्याला नाकारणार आहे? हा सूर्य और काही म्हणतात तुम्ही, सूर्य आहे. हा सूर्य देव आहे याच्यावर काही जणांना ऑब्जेक्शन असू शकतं, ती आयडियोलॉजी आहे ना, ती असू शकते, त्याला काय प्रॉब्लेम आहे? आपण पण एवढा आदळापट करायची गरज नाही आहे त्यासाठी. पण गोंधळ असा निर्माण होता आमच्या आयडियोलॉजीला आम्ही आमची फिलॉसॉफी मानायला लागलोय आता. आणि फार क्षुल्लक गोष्ट आहे ती आयडियोलॉजी. कोणाच्या बरोबर 4 दिवस तुम्ही राहिले ना, तो माणूस बरा वाटायला लागतो. हे गंमत आहे अजून एक. म्हणजे भेटल्या प्रत्येक जण खूप छान वाटतो माणसाला. पहिल्यांदा वाटतं याच्यासारखं तर माणूस नाही कोणी. ही एक कविता सांगायचो, दगडात देव येते दगडास भाव आहे, बाकी जनावरांना माणूस नाव आहे. दगडात देव येते दगडास भाव आहे, बाकी जनावरांना माणूस नाव आहे. यावे खुशाल जन्मा आणि मरून जावे, इतके उदास येथे प्रत्येक गाव आहे. दुष्काळ भासला ना आदर्श चेहऱ्यांचा, चांगले चांगले चेहरे राहिले नाहीत आता. दुष्काळ भासला ना आदर्श चेहऱ्यांचा, जो तो खुशाल चेंडू होऊन रावा आहे. पोटात या धरेच्या वास्तव्य हुंदक्यांचे, साऱ्याच आंधळ्यांची गगनात धावा आहे. दगडात देव येते दगडास भाव आहे. दॅट इज द प्रॉब्लेम विथ अस. काहीतरी जगता जगता एक छोटासा अनुभव होतो, आपल्याला असं वाटतं दिस इज द परफेक्ट वे टू लिव्ह लाईफ. मला वाटतं बहुतेक याच वेळेस कधीतरी मी विशाल सरांना लिहून दिलं होतं ते की डिबेट घ्या बरं मुलांमध्ये एक, आणि ते डिबेट असेल आहे फॅमिली वर्सेस फ्रेंड्स असं घ्या. द्या मुलांना एक डिबेट आहे की फ्रेंड्स चांगले की फॅमिली चांगली. आता होऊन तर जाऊ द्या, बघू ना आपण त्यांच्या मनात काय चाललंय. फॅमिली वर्सेस फ्रेंड्स. कारण माझ्या पिढीचा फार मोठा असा एक ऑब्जेक्शन आहे की तुम्ही तुमच्या मित्रांनाच वेळ देता, आणि तुमच्या पिढीचा सगळ्यात मोठा डिफेंडच तुम्ही याच्याने करता की ते तर तुमच्यापेक्षा चांगले आहेत ते.
निदान विरोधात तर नाहीत, सगळं एकदम व्यवस्थित चालतंय टामटूम, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. नाही तर तुमच्याबरोबर नेहमी चिरफाडच कशाची पण. आता हा आमचा प्रॉब्लेम आहे की आम्हाला प्रत्येक गोष्ट का ऑब्जेक्शनेबल वाटते काय माहिती. आमच्या आईवडिलांना आमच्या वागण्यामध्ये जेवढे प्रश्न होते ना तेवढे गुणिले 10 तुमच्या वागण्यात आम्हाला आहेत. आणि चांगलं वाईट काही नाही, असंही राहत आहे. हे जग असं. तुम्हाला पण तुमच्या पोरांबद्दल एवढेच प्रश्न राहणार, ते पण तुम्ही लिहून घ्या. आणि त्यावेळेस तुम्हाला हे स्पीच आठवेल की आपण बसलो होतो तेव्हा म्हणले होते सर, पण आता जाऊ दे, असंच असतंय. जसं आम्ही म्हणतो तसं तुम्ही म्हणणार. ते आपल्या हातात नसतं त्यातलं काहीच. म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की याची देही याची डोळा फेडावं लागत असतं अनेक गोष्टी. माझे वडील मला कितीतरी वेळेस सांगायचे की अरे नको रे बाळा, कुठं फिरतोस ते सगळे करत, थोडा वेळ बैस जरा आमच्याशी पण गप्पा मार. नाही होत माझं. आता त्या अद्वैतला इतके मित्र, इतके बाबा बाबा इतके लोक असतात त्याचे. काही झालं की त्याला फोन, सर तुम्ही कुठे आहेत, सर तू असा बसला 2 मिनिट बोललं की काहीतरी फोन. मला ते आठवतं आपले वडील आपल्याला हेच सांगत होते, थोडा वेळ दे ना मला, काय हरकत आहे. आता ते राहिले नाहीत. जगाची ही एक गंमत आहे, समोरच्या माणसाच्या हयातीत तुम्हाला शहाणपण आलं तर ते तुमचं नशीब. ते गेल्यावर जर शहाणपण आलं तर ते फुटकं नशीब. कारण जगातल्या काही गोष्टी आपल्या आईवडील नसताना आपल्याला कळणार आहेत की यार ते बरोबर म्हणत होते यार. पूर्वी काय असायचं की लग्न लवकर व्हायचे, पोरं लवकर व्हायचे, आईवडील हयात असताना पोरं शहाणे व्हायचे. आता लग्न उशिरा, पोरं त्याच्यापेक्षा उशिरा, आईवडील गेल्यावर पोरं कधी कधी तर. ते सगळे परिणाम असे होऊन जातात त्याचे की म्हणजे जगण्याची जी दिशा आहे ना तीच दशी दिशा झाली. आता त्याला काही कळलंच नाही कोणाला की काय करायचं आहे एक्झॅक्टली. म्हणजे ते असं म्हणतात ना की सगळेच जण 30-32व्या लग्न करतात आणि आत्ता काय 22ला उगा काही काढता तुम्ही. अरे पण त्यांच्यातले सगळे योग्य ते तुला कोणी सांगितलं? हू टोल्ड यू की दे आर ऑन द व्हेरी राईट पाथ? हे सगळंच गंमत आहे. म्हणून ना लाईफ समजून घेण्यासाठी काही पॉज पाहिजेत. प्रत्येक हो आणि नाही मधला डिफरन्स लक्षात यायला पाहिजे. काही हो मध्ये नाही आणि काही नाही मध्ये हो लपलेलं असतं हे पण कळलं पाहिजे. मी एक फार प्रसिद्ध उदाहरण द्यायचो पूर्वी तुम्हाला की आपली श्रुती म्हणते नेती नेती. नेती नेती म्हणजे मला माहिती नाही आहे की परब्रह्म कसं आहे, नाही माहिती मला. आणि मग सगळेजण म्हणले नेती नेती. जेवढ्या जणांनी ग्रंथ लिहिले सगळेजण म्हणाले की अरे श्रुतीने सांगितलेलं आहे की ते परब्रह्म कसं आहे माहिती नाही आम्हाला. पण ही गंमत कशी झाली, फिरता फिरता एका ठिकाणी गाडी जाऊन थांबली. ज्ञानदेवानी सांगितलं की या नेतीचा अर्थ काय आहे हेच तुम्हाला कळलेलं नाही. ज्ञानदेव एका ठिकाणी असं लिहितात की एक 8 वर्षाची मुलगी लग्न करून मांडव परतनीला परत माहेरी आली. त्या काळात 8 वर्षाची मुलीचे लग्न व्हायचे. ती 8 वर्षाची मुलगी परत माहेरी आली. आता ती जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्याबरोबर तिच्या सासरचे 10-15 माणसं आले. त्या काळात तेवढे असायचे घरात. ते आले आणि ही आतमध्ये गेली. तेव्हा ती आतमध्ये गेली तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला भेटायला आल्या. त्या सगळ्या 7-8 वर्षाच्या. आणि मग त्या कुजबुजायला लागल्या की याच्यातला तुझा नवरा कोणता आहे. मग एका कुठल्या तरी मुलाकडे बोट दाखवून एक मुलगी म्हणली हा आहे का, तेव्हा ती म्हणली नाही. मग दुसऱ्या मुलाकडे हात दाखवून म्हणली हा आहे का, ती म्हणली नाही. मग हिच्या नवऱ्याकडे बोट दाखवून तिने विचारलं हा आहे का, तेव्हा ती लाजली, नाही म्हणली आणि आतमध्ये पळाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ तोच आहे. त्या नेती नेती मध्ये हो लिहिलेलं आहे हे ज्ञानदेवानी पहिल्यांदा ओळखलं. तोपर्यंत कुणी ओळखलं नव्हतं. का आम्ही भावार्थ दीपिका म्हणतो, का आम्ही ज्ञानदेवाला ज्ञानदेव म्हणतो, त्याची लेवल आहे ती. समजून घ्यायची पण एक उच्च दर्जा आहे तो की या नाही मध्ये हो लपलेला आहे. ज्ञानदेवानी पहिल्यांदा पटवून दिला अरे ही नेती नेती मध्येच हो हो लपलेला आहे. हेच लक्षात घ्या तुम्ही, त्याशिवाय तुम्हाला परब्रह्म कळणार नाही. दिस इज द वे वन नीड्स टू लिव्ह. बाळांनो एक सांगू का, लाईफ हे मॅजिक आहे. तुम्ही किती करोडो रुपये, अब्जावधी रुपये कमवले, आय डोंट नो,
पण एक लक्षात घ्या की हे जगत असताना तुम्हाला 4 जण बरं माणूस म्हणले का? तुम्ही रिटायर झाला हे सेलिब्रेट झालंय का? लोकांना वाटलं यार उभं रिटायर झालं, थोडे दिवस पाहिजे होता हा. आपण नेमके काय आहेत? उद्यापासून तुम्ही क्लासला आला नाही तर क्लास सुस्कारा सोडणार आहे का वाईट वाटणार आहे क्लासला? बरं यार गेलं एकदाच झालं, भलता त्रास देत होतं. विशाल सरांनी पेढे वाटावेत असा दिवस आहे का विशाल सरांनी वाईट वाटून घ्यावा हा दिवस आहे? बघून घ्या भाऊ तुम्ही आता ज्याने त्याने. विशाल सर इथं जे पालक आहेत त्यांना सांगतो की विशाल सर हे मेन बॅचला हँडल करणाऱ्या सरांचं नाव. ते जेव्हा इथं उभे असतील, ते बॅच हँडल करत असतील, तेव्हा ते बऱ्याच करेक्शन्स, सर हे असं चुकलंय, हे झालंय, ते झालंय, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. आता तरी अनुभव झाल्यानंतर माणूस जरा करेक्शन कमी करतो. पूर्वी विशाल सर खूप जणांना फाडायचे. हळूहळू हळूहळू माणूस शहाणा होतो, माणसाला कळतं की अरे हे आपण करायचं नसतंय. काय होतं माहिती काय की लहानपणीचं सगळ्यात पहिली गोष्ट असते की तुम्ही जेव्हा नवीन असता तेव्हा तुम्ही पोलीस आयुक्त नाही का, बदलला की पहिल्यांदा एकदम टाईट असते गाव सगळं. का? कारण त्याला त्याचं कर्तृत्व सिद्ध करणं हे आद्य कर्तव्य असतंय त्याचं. पहिले महिना, 2 महिने, 3 महिने सगळं गाव टाईट, कारण पोलीस आयुक्त बदलले. तसं एखादा टीचर बदलला की तो पण पहिल्यांदा इम्पॅक्ट सोडतो, कारण मी आहे बघायचं आता, हे चालणार नाही. हे जे काही असतं ना ते पहिल्यांदा असतं. एकदा झाल्यानंतर हळूहळू 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 मूळ स्वभावात माणूस परततो. नाटक नेहमीसाठी नाही करतायत, ते तेवढ्या शॉर्ट पुरतं असतं, ते पास असे जादा नाही राहत आहे. म्हणून मला तुम्हाला पहिल्यांदा ती रिक्वेस्ट आहे की त्या थॉट प्रोसेसमध्ये अडकून राहू नका. आपल्याला कोणी हायजॅक करतंय का? तिला बघा, म्हणजे माझं स्वच्छ असं मत आहे की मानवी मनाचं आणि मानवी विचारांचं अपहरण करणारे हजारो चाचे आजूबाजूला आहेत, आणि दुर्दैवाने त्यातल्या अनेकांना आता साहित्यिक म्हणतात. आय एम सॉरी टू से, मी सगळ्या साहित्यिकांची जाहीर माफी मागून हे वाक्य टाकतो आहे. विचारांना हायजॅक करणारे साहित्यिक आलेत आता. असं होत नसतं. म्हणजे एका उदात्त विचारावर शिफ्ट करायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण एकाच विचारावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर दॅट इज द प्रॉब्लेम. असं होऊ नये तशा. पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी याच्यावर प्रचंड एफर्ट्स घेतले पाहिजेत, आणि त्यासाठी ना लाईफला त्या सगळ्या अँगल्सनी पाहिलं पाहिजे आपण. म्हणजे एक सर येतात, मागं बसलेले आहेत ते सध्या, त्यांनी मला मागच्या रविवारी एक पुस्तक दिलं. त्या पुस्तकावर त्यांनी त्यांच्या अक्षरामध्ये एक 2-3 ओळी लिहिलेल्या आहेत अशा. म्हणजे ते पुस्तक मी पहिल्या दिवशी उघडलं, थोडं वाचलं, नंतर 3 दिवस मी ते पुस्तक फक्त एकच पेज उलटून पाहिलं. मग मला माहिती असेल, ज्याला माहिती आहे पुस्तक मला दिलेलं आहे आणि ते सर आता या रविवारी येतील, त्या हिशोबाने एकाने मला विचारलं की तुमचं झालं का वाचून? इन जनरल माझी वाचण्याची गती एवढी नक्की आहे की ते झालं असेल असं त्याला वाटलं. त्याने झालं आहे का वाचून? तेव्हा मी सांगितलं की मी अजून पुस्तक उघडलं नाही, उद्या उघडणार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की का? तर मी त्यांना सांगितलं की मी फक्त एवढाच संस्कार सुरुवातीला घेतोय की हे अक्षर आपल्या आयुष्यात कधी जमलं नाही, या माणसाने या अक्षरात हे सगळं लिहिलं आहे. एवढं गोड अक्षर काही नसतं आपलं. म्हणजे माझं तर वाचण्यासाठी पण एवढं गोड नाही आहे, म्हणजे हे लक्षात, म्हणजे लिहिण्यासाठी नाहीच. कुणी इतकं छान लिहिलं असेल तर ते वाचण्यासाठी पण तेवढे चांगले डोळे नाहीत माझ्याकडं. एकदम म्हणजे सुंदर हँडरायटिंग, एकदम टॉपचं. ते असं वाटावं की अरे काही लिहायचं असेल तर या माणसाकडून लिहून घ्यावं आपण. नाही तर माझा स्वतःचा प्रॉब्लेम असं, माझे एकच बोट एवढं तुटलेलं नाही आहे, एक अंगठा, बाकी सगळ्या बोटं फ्रॅक्चर आहेत, आणि ते कमीत कमी एक बोट 3दा फ्रॅक्चर आहे. क्रिकेट, बाकी काही नाही, त्याचं कारण क्रिकेट आहे. त्यामुळे मला लिहिता पण येत नाही. म्हणजे मला लिहायला बसलो मी की मला एकाने असं विचारलं होतं की तुम्ही सगळं शिकवता, मग तिथं स्पोकनच इंग्लिश का म्हणतात? मला माझी बोटं दुखतात त्यामुळे मी जास्त लिहित नाही. बोललेलं चालतं आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की कॅन यू थिंक अबाउट दिस, की आमच्या पण आयुष्याची पिंजरे ओपन आहेत, पण आम्ही पिंजऱ्यात अडकलेलो. कोणाला गंमत सांगू, जगात 95% माणसांच्या पिंजऱ्याला दरवाजे नाही आहेत. दरवाजेच नाहीत, उघडे पण म्हणत नाही मी, तर दरवाजेच नाही आहेत त्या पिंजऱ्यांना.
पण 95% लोकांना हे माहिती नाही की त्यांच्या दरवाजे नाहीत, तिथून बाहेर पडायचं असतं. ते पिंजऱ्यात स्वतःला सेफ समजतात, कैद समजत नाहीत. हा त्यातला बेसिक प्रॉब्लेम आहे. आम्ही स्वतः पिंजऱ्यामध्ये स्वतःला कैद समजतो का सेफ समजतो? आम्हाला आकाश दिसत नाही, मांजर दिसतंय आमच्यातल्या पक्षाला. आम्हाला आकाश दिसलं असतं तर मांजराची भीती वाटली नसती, पण आम्हाला आकाश दिसत नाही त्यामुळे आम्हाला मांजर दिसतं. आम्हाला वाटतं पिंजऱ्यात त्या मानाने आपण सेफ आहेत, इथे तरी मांजर येऊ शकत नाही. हा सगळाच गोंधळ आहे. समहाव समवेअर आपल्याला याच्यात काम करायला पाहिजे. आणि काम करण्याचा सगळ्यात योग्य कालखंड तुमच्या आयुष्याची वर्ष सध्या चालू आहेत. इतका गोड कालखंड कधीच नव्हता आयुष्यामध्ये जेवढा आत्ता तुमच्या चाललाय. दी बेस्ट टाइम, दी बेस्ट. तुम्ही फक्त लक्षात घ्या की तुम्हाला इतका जो वेळ दिलेला आहे त्यातला वेळ सध्या कुठं युटिलाइज होत आहे का कुठं वाया जातोय, एवढं तुम्ही बघा. ठीक आहे, मोर दॅन इनफ म्हणून 7 तासाची झोप खूप झाली. मी मोर दॅन इनफ म्हणतोय तसं. 6 तास झोपतात लोक, पण आता काहींना वाटतं की आपण 7 तास झोपलो पाहिजे. 7 नो प्रॉब्लेम. ते रात्री 11 झोपले, सकाळी 6ला उठले, फाईन. 6ला जाग येत नाहीये, हा रोग आहे, हे लक्षात घ्या पहिले. दिस इज नॉट फाईन, दिस प्रॉब्लेम. आम्हाला याच्या बाहेर येता यायला पाहिजे पटकन. तर या अशा तमाम गोष्टींना आपण रिझॉल्व्ह करून बाहेर पडलो पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून स्वतःला डेव्हलप करता यायला पाहिजे. यासाठी आपण एवढे प्रयत्न करतोय. हा क्लास त्याच्यासाठी आहे. तुम्हाला तुमच्यावर प्रयोग करायचे आहेत. फक्त प्रयोग चुकला तरी लाईफ सटकू नये याच्यासाठी आम्ही आहेत. सो विल बी देअर, नो डाऊट. पण प्रयोग करावेच लागतील. आज नीटची परीक्षा आहे. बरेच जण नीट अभ्यास करून गेलेत, आणि ते सगळे जर परीक्षा देण्याचा प्रयत्न करतील चांगल्या पद्धतीने. काही जणांना पेपर्स खूप सोपे जातील, काहींना ते जाणार नाही तो पेपर सोपा. पण मला नेहमी असं वाटतं की पाणी वाहत असतामध्ये मानवाने धरण केले. पाणी वाहत असतामध्येच मानवाने धरण केले. पाणी थांबले म्हणून मासे पोहायचे थांबले का? असा एक मंगेश पाडगावकरांनी प्रश्न विचारला होता. पाणी थांबलं म्हणून मासे पोहायचे थांबलं का? मला नेहमी असं वाटतं की यार हे बहुत इम्पॉर्टंट सवाल आहे की एखादी गोष्ट नाही झाली म्हणून जगायचं राहतं का? ज्या ठिकाणी रस्ता बंद आहे तिथे नवीन रस्ता शोधण्याचा आपल्याला जबाबदारी मिळालेली, एवढाच त्याचा अर्थ आहे. आपण आतमध्ये जायचं नाही, हा पहिला डायरेक्ट अर्थ काढायचा नाही. और कुछ. आयुष्याचं ध्येय सेवा करावी हे असावं, डॉक्टर व्हावं हे नसावं. जेव्हा ध्येय चुकतं तेव्हा त्याचं वाईट वाटतं. सेवा करावी हे असलं तर तुम्हाला कुठं ना कुठेतरी मार्ग सापडतो. डॉक्टर व्हावं हेच असलं की मग त्याच्यात प्रॉब्लेम्स निर्माण होतात. काय ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात आपण बेस्ट काहीतरी करू, त्याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे हाही एक तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण असं एकमेकांना प्रश्न विचार की आता प्रकाश आमटेंबद्दल आपण बोलतो, डॉक्टर प्रकाश आमटे, पण बाबा आमटे डॉक्टर होते का? इथून प्रश्न आहे. आता याच्यातलं मी तर तुम्हाला सांगतो 90% 95% जनतेला बाबा आमटेचं शिक्षण वगैरे काही माहीत नाही आहे. होते का? आता त्यांना बरोबर बाबा आमटे कुठतरी ऐकल्यासारखं वाटतंय, असे पण असतील याच्यातले काही काही कलाकार. ते मी काल प्रमोद सरांशी बोलत होतो की रेखाला पद्म पुरस्कार मिळाला आणि तो राष्ट्रपतींकडून घेताना राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी होते. जेव्हा रेखा पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी, रेखा म्हणजे अभिनेत्री जुन्या जमान्याची, ती जेव्हा तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेली आणि तिने पुरस्कार घ्यायला ती जेव्हा तिथे गेली तेव्हा नीलम संजीव रेड्डींनी असं म्हणतात की तिला प्रश्न विचारला की तुम्ही सिंदूर का भरता?
तेव्हा तिने सांगितलं की ज्या गावात मी राहते त्या गावामध्ये सिंदूर भरला जातो आणि ती तिथली पद्धत आहे आणि तिथली स्टाईल पण आहे, म्हणून मी सिंदूर भरते, इसलिए मैं मांग भरती हूँ. आणि तो विषय थांबला. मी प्रमोद सरांना म्हणत होतो की याच्यात 2 प्रश्न आहेत. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ताच्या राष्ट्रपतीने आत्ताच्या हिरोईनला असा प्रश्न आणला तर स्त्री स्वातंत्र्य भानगडीन किती लफडे होतील माहिती आहे. म्हणजे सगळं अवघड होईल जगातलं. तेही पुरुष राष्ट्रपती असले तर मिटलाच अध्याय. मग त्यात रेखा असली तर अजूनच गेला गोंधळ. यांचं पाहण्याचा दृष्टिकोनच असा आहे आणि तसं आहे, काही करतात का. त्यामुळं काय झालं माहिती का, करेक्शन, समोरचा माणूस जेव्हा इरिटेशन्सवर शिफ्ट होतो तेव्हा त्याचा शहाणा जो माणूस त्याला भेटतो तो करेक्शन थांबवतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. फार वाईट आहे गोष्टी. हे जर तुमच्या लक्षात आलं ना, तुमच्या लक्षात येईल की आपण आयुष्य किती डेव्हलप करायला स्कोप आहे आपल्याला. समोरचा माणूस खूप शहाणा आहे, पण त्याच्यासमोर जो उभा आहे तो इरिटेशनवर शिफ्ट झाला आहे. आता तो करेक्शन नाही करणार शहाणा माणूस, कारण त्याला वाटतं कुठे डोक्याला ताण घ्या, जाऊ दे ना यार, वो चिडताय. छान. म्हणजे ते कसं आहे की एखादा मुलगा केस खूप वाढवतो आणि त्याच्या घरचे त्याला पाडू. मला परवा एक मुलगा म्हणत होता की घरचे अन्यायच करतात मुलांवर आणि मुलींवर नाही करत. म्हणलं तुला कशाने लागलं शोधा. तर फार छान एक्झाम्पल दिलं. तो म्हणला की मी एवढे केस वाढवले होते सर, माझे वडील 2 महिने गावाला गेले होते, मी एवढे केस छान केले होते एकदम छान असं, आणि वडील आले आणि मला म्हणले अर्ध्या तासात कटिंग झाली पाहिजे. बावळट, अक्कल नाही आहे तुला. म्हणलं अर्ध्या तासात कटिंग करून ये. गेलो, म्हणलं कटिंग करून आलो. म्हणलं मग याच्याने मुलींवरचा अन्याय कुठं सिद्ध झाला, न्याय अन्याय. मला म्हणलं नाही सर, माझ्या बहिणीने त्या काळात केस कट केले होते. वडील आले तिच्यासमोर, ते म्हणले हे काय. ती म्हणले बाबा केस खूप गळत होते. ते म्हणले ओके. म्हणलं अरे मला तू सांग, बाबा म्हणले की नाही मला अर्ध्या तासात केस लावून पाहिजेत, काय होईल. तिथं काही करण्यासारखंच नाही ना बाबांना. आता तुम्ही जी चूक केली ती करेक्टेबल आहे आणि त्यांनी जी केली ती वेटेबल आहे. आता वहां पे तो इंतजार करना पडेगा, जेव्हा वाढतील तेव्हा वाढतील. इथं मुळात एक लक्षात घ्या की लाईफ आहे, हे छोट्या छोट्या गोष्टी खूप हजारो वेगळ्या पद्धतीने समोर येत असतात. त्या छोट्या गोष्टींवरची उत्तरं त्या छोट्या गोष्टीत लपलेली असतात आणि ती घेऊन पुढे जायचं आपल्याला सगळ्यांना. तुम्ही सापशिडीवरच्या ते कालखंड सध्या जगत आहात जेव्हा खूप शिड्या आहेत. 35-40ला गेलात की काही दिवसांनी तो कालखंड चालू होईल जिथं साप पण आहे आणि शिडी पण आहे. आणि एकदा 60-65 क्रॉस केलं की तिथून शिड्या संपतात, फक्त साप राहतात. सापशिडीचं डिझाईन पहा ना तुम्ही. अभय दादाला विचारून घ्या, 72 आहेत का दादा, मागच्या काही 5-7 वर्षात एखादी शिडी पाहिली की म्हणावं. आता सगळे साप असतात. अगदी 97ला पण साप असतो, तो 2 वर सोडतो डायरेक्ट. लाईफच्या पहिल्या फेजमध्ये फक्त शिड्या असतात, दुसऱ्या फेजमध्ये साप आणि शिड्या दोन्ही असतात, तिसऱ्या फेजमध्ये फक्त साप असतात, शिड्या नसतात. आम्ही आता सापाच्या ह्याच्यात शिफ्ट होण्याच्या बेतात आहोत. वापरायच्या शिड्या संपल्या, आता फक्त शिड्या दिसत आहेत आम्हाला, बस एवढं तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं लाईफ असंच असतं, याच्यात काही चूक नाही आहे, याच्यात काही बरोबर नाही आहे. इट्स लाईफ लाईक दिस आहे ना. हे छान आहे, गोड आहे. सापातून खाली आहे ना, हा अपमान नाही, कर्म आहे. आणि शिडी मिळणं हे पण भूषण नाही, ते पण कर्म आहे. काही गोष्टी भोगायच्या असतात आणि काही उपभोगायच्या असतात. भोगायला मिळाली की शिडी मिळते, उपभोगायला मिळाली की शिडी मिळते, भोगावं लागले की साप मिळतो. लिव्ह लाईफ इन सच अ ग्रेट वे. तुमची थॉट प्रोसेस सेट करा, पण त्याला खूप डेव्हलप करायला, मॉडिफाय करायला जागा राहू द्या. ते तत्व नाही आहेत, ते साधे विचार आहेत, ते व्हॅल्यूज नाही आहेत. दे आर मेअर थॉट्स, कॅन बी चेंज्ड. तत्व किंवा मूल्य माणसाला बदलायचे नसतात, विचारायला काय लागतं, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला. सो बी रेडी फॉर दिस, अँड वन्स यू आर रेडी, यू आर सेट फॉर इट, नाउ यू कॅन लिव्ह लाईफ. तब तक जिंदगी जी नाही सकते हो. काहीतरी येण्यासारखं करणं म्हणजे आयुष्य नाही आहे. हे सगळं योग्य रीतीने लक्षात घेणं हे आयुष्य आहे. थँक्यू व्हेरी मच.